तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सकल हिंदू संघटना तसेच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल संग्रामपूर यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ संग्रामपूर तहसीलदार यांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपतींना 25 एप्रिल रोजी निवेदन देण्यात आले। पहलगाम येथे घडलेली घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी आहे। धर्म ओळखून हिंदू यात्रेकरूंवर गोळीबार करण्यात आल्याने ही केवळ अमानुष कृत्य नाही तर देशाच्या एकता व अखंडतेला गालबोट लागलं असल्याची प्रतिक्रिया या निवेदनातून करण्यात आलेली आहे। यावेळी मृतांप्रती श्रद्धांजली अर्पण करून जखमींना त्वरित उपचार मिळावेत अशी मागणीही करण्यात आली। या हल्ल्यातील पीडित कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत व आवश्यक सहाय्य दिले जावे तसेच या हल्ल्यामागील दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे। सदर निवेदन देतेवेळी संग्रामपूर शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता संग्रामपूरवरून रवींद्र शिरस्कार। जय श्रीराम। आज दिनांक 25/4/2025 जो जम्मू काश्मीर येथे पहलगाम येथे दहशतवादी आतंकवाद्यांचा हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण भारतभर विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या माध्यमातून आंदोलन असेल व पुतळा दहन असेल व तहसीलदार मार्फत राष्ट्रपती महोदय यांना निवेदन असेल तर आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल संग्रामपूर प्रखंडाच्या माध्यमातून आम्ही तहसीलदार व ठाणेदार साहेब यांच्या मार्फत निवेदन दिलेलं असून या संपूर्ण घटनेचा निषेधार्थ या दहशतवादी आतंकवादी जिहादी मानसिकतेचा ज्यांनी हिंदू धर्म असं विचारून या लोकांवर गोळीबार केला या लोकांचा आम्ही निषेध करतो